श्री स्वामी समर्थ. समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक म्हणून अनेक शिकवणी आणि उपदेश द्यायचे. आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात असे अनेक जण अगदी अनुभवावरून सांगतात. देव जसा सगुण साकार आहे तसाच तो निर्गुण निराकारही आहे. ज्या माणसाची जशी भक्ती श्रद्धा असेल तसा तो त्याला त्या स्वरूपात दिसत असतो. हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या पुण्य प्रत्ययाला आणून दिली होती. एकदा काय घडलं की अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो. मात्र प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्या घरी आले पाहिजे असे चोळप्पाला वाटत असे. केवळ चोळप्पालाच नाही तर अक्कलकोटमधील अन्य 3 स्वामी भक्तांचीही हीच इच्छा होती. तर दुसरीकडे स्वामींनी गावच्या उत्सवालाच हजर राहिलं पाहिजे असे बाळप्पांना वाटत होते. या मुद्द्यावरून या 5 जणांमध्ये आपापसात वाद होतो. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामीकडे येतात. स्वामी या सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात. स्वामी म्हणतात की जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर एक परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. हातात तेलाने गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामीकडे यायचं. जो प्रथम स्वामीजवळ येईल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील असा पण ठरतो. मात्र हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये अशी अट स्वामी घालतात. चोळप्पा सर्वप्रथम स्वामीकडे पोहोचतात. ते आनंदी होतात. परंतु स्वामी महाराज म्हणतात की अरे, पहिला तर आलास मात्र मनात नाव कुठं घेतलंस माझं, अशी विचारणा करून त्याला परीक्षेतून बाद करतात. सर्वजण अनुत्तीर्ण होतात. सगळे अगदी निराश होतात. स्वामींनी केवढी सोपी गोष्ट सांगितली होती आपल्याला, मात्र ती देखील पूर्ण करता आली नाही. आणि स्वामी आता कोणाच्याच कडे येणार नाहीत याबाबत सर्वांना खंत वाटते. मी तुझ्याकडे येणार आहे मात्र तू कोणालाही सांगू नको असे स्वामी सर्वांना रस्त्यात गाठून सांगतात. मग काय, आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते. अन्य 3 भक्तही हेच सांगतात. तर बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका रे, स्वामी गावच्या उत्साहातून कुठेही गेलेले नव्हते. पुन्हा शेवटी सर्वजण स्वामीकडेच येतात. स्वामी म्हणतात की भगवंताचे चैतन्य स्वरूप आपण विसरलात की काय? चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. आम्ही तुमच्याच अंतरात वसलेलो आहोत. फक्त गरज आहे की शोधून काढायची. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन होईल. अरे अह ब्रह्मास्मी असे उगीच कोणी म्हटले आहे काय? मग स्वामी सर्वांना सांगतात की तुमच्यातच नाही, भगवंत सर्व जीवात वास करत असतो. म्हणून उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये असा बोध स्वामी देतात. मग सर्वांना समजते की काय घडलं ते. मग सर्वजण स्वामीची क्षमा मागतात. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे भगवंत हे एका कोणाचे नसून ते सगळीकडे आहेत. भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. सगळ्यांचे देव कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना मी स्वामीविषयी सांगितलेली घटना आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.